कुरुळ या उत्सव समितीमधील या कमिटीमधील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो। कुरुळ ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आवर्जून खरोखरच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलेले आहे त्याचं योगदान आहे ते सन्माननीय अवधूत जगन्नाथ पाटील साहेब। त्या जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। कारण उदार मनाचे दिलदार व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे अवधूत जगन्नाथ दादा पाटील। खरोखरच माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आवर्जून नाव म्हणजेच कार्यरत आणि प्रतिभाशाली सन्माननीय श्री ॲडव्होकेट प्रसाद पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते। मनपूर्वक स्वागत करतो पाटील साहेबांचे। त्याचप्रमाणे नवयुग भजन मंडळ कुरुळ जवळजवळ गेली 70 ते 80 वर्ष कार्यरत भजन मंडळ ठेवण्याचं काम सन्माननीय बुवा श्री जयवंत पांडुरंग पाटील बुवा या ठिकाणी उपस्थित आहे। तुमच्या चरणाची नतमस्तक होतो, तुमचे आशीर्वाद घेतोय। तुम्हाला उथंड आयुष्य लाभो अशी त्या आईच्या चरणी प्रार्थना करते। त्याचप्रमाणे सन्माननीय माऊली संदीप विष्णू पाटील माऊली यांचे देखील भजन मंडळाच्या वतीने जोरदार स्वागत करतो, आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकवाजवादक आणि धडाडीचे या मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय प्रथमेश काकडे यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे श्याम गुराव स्वप्नील वळण, त्याचप्रमाणे तबलावादक कुमार ओमकार पाटील सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। सगळ्यांची नावं माहिती नाही, चुकून मकून नाव राहलं असं सांभाळून घ्यावा। त्याचप्रमाणे आज आमचे परम मित्र या ठिकाणी आणि अलिबागचे भजन प्रेमी भजन प्रसारक आणि नवीन नवीन चांगल्या बुवांना प्लॅटफॉर्म देणारे आमचे परम मित्र सन्माननीय नितीन घरत साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आज आम्हाला पकवासात करतायत सन्माननीय गोपाळजी नालंद तबल्यावरती आहेत, सन्माननीय साई कसबले आज आमची कोरस मंडळी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आमचे जोडीवाले बुवा विनोदाचे बादशाह गोड गळ्याचे गायक मूर्ती लहान कीर्ती महाड आमच्या सिंधुदुर्गामध्ये ज्यांचं नाव आहे ते सन्माननीय आमचे समीरजी कदम बुवा आज त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्यांना पकवासात करतायत आमचे परम मित्र ओमकार खंडे त्यांची कोरस मंडळी त्यांचे तबलावादक जपीवादक त्या सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। या भजन रसिकांमध्ये बघा अनेक नामवंत भजन कलावंत असतील, दशावतारी कलावंत असतील, त्यामुळे नाच मंडळामध्ये कलावंत असतील, वारकरी सांप्रदायिक भजनी बुवा असतील, शक्ती तुऱ्यावरचे कलावंत असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊ, ही चितबा देवीच्या चरणी नतमस्तक होऊ। संपूर्ण त्रैलोक याचा आदरात दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानीची नतमस्तक करून हिंदू सम्राट भजन म्हटल्याच्या नंतर आम्ही रायगड श्रीवर्धन अलिबाग इकडे पाहताना एक संस्कृती जपणारी आज लोक या ठिकाणी आहेत आणि ह्या दृष्टीने आम्ही अलिबाग श्रीवर्धन रायगड कारण आमचे गुरुवर्य प्रमोदजी हरियान बुवा अशा कोणत्या पट्ट्यात तिकडे भजनं झाली नसतील हे शक्यच होऊ शकत नाही, कारण अलिबाग म्हटलं का माहेर घर आहे। म्हणून खरोखर एकदा जोरदार टाळ्या या मान्यवर बुवांसाठी होत जाऊ दे। काय आहे नवरात्री म्हटल्याच्या नंतर नवरात्रीचे 9 रंग आहेत हे की नाही, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतो तो एकच रंग आहे आणि तो म्हणजे पांडुरंग। तो जर भजनात उभा असेल तर कशाची कमी नाही आहे, बरोबर की नाही? कारण भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे। कारण ज्याच्यासाठी शंकराला सुद्धा आपलं आत्मलिंग देणं भाग पडलं तो भक्त रावण। आपण विचार केला पाहिजे शंकराला सुद्धा
आपलं आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण ज्याला उकळत्या तेलात टाकून सुद्धा ज्याच्या केसाला धक्का लागला नाही, तो भक्त प्रल्हाद आणि ज्याच्यासाठी देवाला आपलं देऊळ फिरवावं लागलं ते भक्त संत नामदेवराय महाराज. भक्ती इथून श्रेष्ठ आहे आणि आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून होते. कारण यांच्याकडे बघितला तर ह्यो दिसता बारकट नाही 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 नाही, ह्याच्या बारकटवर जाऊ नका. तो कसं उडिया मारतो तो माका चांगला माहिती आहे. काय आहे, स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर कोणालाही मोक्ष मिळत नाही, ही वास्तविकता. त्याच्यामुळे हरिभजन प्रथम सुरुवात झालीच पाहिजे आणि अतिशय उत्कृष्ट साऊंडवाले आहेत. एकदा जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी. काय या जगात प्रत्येक मनुष्य स्वार्थी आहे. तुम्ही काही नाही आम्ही काय, सगळे स्वार्थी आहोत. पण लक्षात घ्या, कुठेही जा कोणी स्वार्थाशिवाय जगत नाही हो. म्हणून म्हटलंय स्वार्थ जळला पाहिजे. कारण स्वार्थ जळत नाही तवसर आपल्याला काय कळत नाही. म्हणून स्वल्प विराम पूर्ण विराम, प्रत्येक शब्दामध्ये राम आहे. फक्त आपलं कुठं थांबायचं हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे. हरिभजनाची सुरुवात इथून होते. कारण जाणकार मंडळी आमच्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती आम्ही श्रेष्ठ सांगतो. जनी जनार्दन पाहावा, प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्या रूपाने त्या ठिकाणी बसलेला आहे. त्याच्यामुळे भजन, या भजन रूपी सेवेला प्रथम सुरुवात करतो. आणि फक्त समाधान एका गोष्टीचा वाटला की आज बुवा कुरुळ गाव म्हटल्याच्या नंतर नाथ फुलानी गणपती पोळा बुवा देवा शपथ. इथं लाखो आणि करोडो कमवणारे लोक आहेत बुवा, पण गर्व कोणाच्या तुमच्या चेहऱ्यावर कधी दिसणार नाही. कारण संस्कृती जपावी कशी इथे आल्याच्या नंतर पहिल्याच पावलामध्ये समजलं. कारण काय आहे बुवा, आज आम्ही सुशिक्षित झालो, चांगले चांगले कपडे घालतो, 4-4 पैसे कमवायला लागलो म्हणजे लय आम्ही सावकार झालो. म्हणून आम्ही काय झाले माहितीये काय, आमची संस्कृती बाजूला कुठंतरी ठेवत गेलो. गावच्या ठिकाणी आज या ठिकाणी आल्याच्या नंतर जेवायला एका लाईनीमध्ये वाढलं गेलं आणि वाढपी वाढत होते. ही आपली संस्कृती आहे बुवा, है की नाही. पण आज काय झालाय, 4 पैसे काय आले, आम्ही भुपे पद्धत आणला. वा भारी भुपे पद्धत. हैसर काय, जेवणारे एका जागेवर बसून जेवतात आणि वाढपी वाढत राहतात. त्या भुपे पद्धत मध्ये काय, वाढपी एका जागेवर आणि जेवणारे भीक मागायसारखा ताडी घेऊन फिरतात. वाढ 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 वाढ. गुलाबजामुन वा एक एक्स्ट्रा, तो सांगतो मालकानं सांगितलं ना एकच द्यायचा. अरे शिरा पडली असल्या पद्धतीवर, बरोबर की नाही. आपली संस्कृती जपली पाहिजे. मनोरंजन होत गेलं पाहिजे, टेन्शन घ्यायचं नाही काय. हा भजन, या भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. पुढे जाऊया. दररोजचे कार्यक्रम आहेत, बुवाचे पण आहेत, माझे पण आहेत. त्याच्यामुळे थोडाफार आवाजाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांभाळून घ्यावा. सगळं काम चांगलं होणार. कारण करून घेणारी ती बसलेली आहे तिथं, आम्ही फक्त निमित्त आहोत, है की नाही. काळजी करायचं काम नाही. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ
चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमुपंतानंत या राघवाचा गमुपंतानंत या राघवा प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे जन्म घालून केले पालन आमचे जन्मा घालून केले पालन आमचे. उपकार मानू त्या परम पित्याचे उपार मानू त्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले त्याने निस्वार्थाने सार्थ करावे या जन्माचे साध करावे या जन्माचे गमरणी सानिधनी गाप सार्थ करावे या जन्माचे साध करावे या जन्माचे स्मरण रहावे हरिनामाचे स्मरण राहावे हरिनामाचे स्मरण रहावे हरिनामाचे स्मरण